विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडली गौरव श्रीनंद सच्चिदानंद स्वामी ज्ञान प्रताप भगवान श्री रघुनाथ गुरार्व। अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजार लखीती ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहार। विषय बदल होता ना। इस रीति से अभाव कार्य तो निमित्त कारण मात्र जन्य है। अभाव कार्य तो निमित्त कारण मात्र जन्य है। तथापि यावत भाव कार्य त्रिविध कारण जन्य है यह नियम है। ठीक है बरं। हाँ पुढे इस तार्किक वचन का सर्ग के आदि काल में जो ईश्वर के चिकित्सा से परमाणु में क्रिया होवे तामे व्यभिचार है। आता वेदांती त्या प्रश्नाचं उत्तर देतात किंवा समाधान करतात। काय म्हणतात? अभाव कारणामध्ये कार्यामध्ये तिथं दोन कारण सांगितलं ना, एक निमित्त आणि एक समवायी। हा आणि भाव कार्यामध्ये तीन सांगितले। त्याचा अनुवाद बरं का, कारण ती कुठे आहे? ईश्वरची किस्सा म्हणजे ईश्वरचा प्रयत्न विचार आणि परमाणूचा संबंध हा आणि परमाणूचा संयुग समूह असं ही तीन कारण आहेत। ही त्याच्या मताचा अनुवाद केला कोणी? वेदांतीने। पण ही त्यांचं म्हणणं बरोबर नाही। काहे ते तिस परमाणु की क्रिया का परमाण समवायी कारण है और ईश्वर इच्छा अधिक निमित्त कारण है। त्यांच्या मताचा आणि परमाणूचा संबंध हे समवायी कारण आहे। असमवायी का समवायी? समवायी। हा आणि त्याला निमित्त कारण ईश्वराची इच्छा आहे। परमाणु में संबंधी कोई क्रिया का जनक होवे तो असमवायी कारण होवे। आता त्या परमाणूच्या संबंधात जर काही कार्य जनक असेल तर ते असमवायी, पण त्याला दुसरं नाहीच तर बघ आता त्याचा अनुवाद करायचा बरं की सगळं। त्याचा अनुवाद वेदांती करू लागलेत, कोणाही लक्षात ठेवा। सो परमाणु में संबंधी तिस क्रिया का जनक कोई है नहीं। म्हणजे परमाणूच्या क्रियाला काहीच दुसरं कोणी कारण नाही। हे त्याचा अनुवाद आहे, वेदांती करू लागलीत त्यांना एकाचा। याते म्हणून सर्गारंभ में परमाणु की क्रिया कारणद्वय जन्य है, कारणत्रय जन्य नहीं। म्हणून जगाच्या आरंभे जग उत्पत्तीच्या अगोदर परमाणूमध्ये क्रिया जी आहे ती काय? कारणद्वय जन्य है। दोन कारणापासून तिसरे कारण नाही। याते तार्किक का उक्त नियम संभवे नाही। म्हणून तार्किक जे नियम सांगितला की तीन कारण आहे, ते समूह एक असमूह एक निमित्त कारण आहे, त्याच्याशिवाय होत नाही हे म्हणणे त्याचा नियम काही बरोबर नहीं संभवत नहीं। और सिद्धांत मत में तो यावत भाव कार्य उपादान निमित्त कारणजन्य है। वेदांत मतामध्ये
भाव कार्य असणारं ते दोन कारणापासून होत आहे. एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण. मग आता भाव कार्य कोणतं रे? त्रिभुवन जगत. आता त्याने परमाणू जगाचं कारण मानलं, सांख्याने प्रकृती कारण मानलं, आणि वेदांताने त्याचं भ्रम कारण मानलं. मग भ्रम हेच शिखर आहे. प्रकृती नंबर 2 मध्ये येते आणि रेणू हे बुद्धीचं मात्र्य करण्यामध्ये. आणि कोणाच्या गोष्ट आहे काय साध्य आहे काय? म्हणून संत मान्य होणे फार अवघड आहे. लोकमान्य होते माणूस, काही बुद्धिवंत मान्य नाही होते, पण संत मान्य होत नाही. संत मान्य व्हायला इकडे जावं लागतं. चला, कारण मग ते विषय माझा लागला म्हणजे लांब जातो. यह नियम है ताका कहूँ भी व्यभिचार नाही. आणि असा नियम आहे की भाव कार्याला दोनच कारण आहेत, तिसरं कारण नाही. हे याचा कुठेही विचार नाही, म्हणजे कुठे हे वेगळेपणा नाही. जहाँ कारणजन्य कार्य कहे है तहाँ भी तार्किक अभिमत असमवायी कारण भी निमित्त कारण ही है. आणि जिथं कार्य सांगितलं त्या कार्याच्या ठिकाणी दोनच कारण आहेत. असमवायी कारण ते निमित्त कारणच आहे. याते सकल भाव कार्य को द्विविध कारण जन्यता है. म्हणून सगळ्या भाव कार्याला, सगळे भाव कार्य म्हणजे जेवढे तुमच्या लक्षात तेवढे त्रिभुवन, याला दोनच कारण आहेत. एक उपादान कारण, एक निमित्त कारण. तिसरं कारण नाहीत. आणि त्याचं जे तिसरं कारण म्हणलं ते निमित्त कारण जात आहे. इस रीति से उपादान और निमित्त भेदते कारण दो प्रकार का है ना. अशा रीतीने निमित्त कारण आणि उपादान कारण हे दोनच निमित्त कारण आहेत कार्याचे. मग आता या जगाला कारण कोण आहे? त्रिभुवनाला. त्रिभुवन कार्य आहे, पण ह्याला दोन कारण कोण आहेत? मग आता कुठे माया घेतली, कुठे प्रकृती घेतली, कुठे अविद्या घेतली, कुठे शक्ती घेतली, कुठे अज्ञान घेतलं. पण ही एवढे पद जरी घातले त्याच्यावर थोडं फरकाने घेतलं. माया का घेतली तर ती आघटित घटना करून दाखवते. माया आघटित करून दाखवते आणि ती कळू देत नाही. आणि प्रकृती का घटली? 3 गुणाच्या पलीकडे जग नाही. आणि अविद्या का घेतली? अविद्याने संकोचितपणा केला, पण ती विद्या नाही द्यायची होती म्हणून. अज्ञान का घेतलं? काहीच कळत नाही म्हणून. देव बी कळना आणि जग बी कळना. पण खरं जर पाहिलं तर अज्ञानच हे अज्ञान हे जगाचं कारण आहे. याला आमच्या माऊलीचा पाठिंबा आहे. आपल्या अज्ञानासाठी नसता काय करणार नसता बरं का. नसता पदार्थ थोडे डोकं चालवायचं नाही. ते अज्ञानामुळे नाही ते वाटायला लागलं. याला दृष्टांत दिला गुरुजींनी सांगावं, दृष्टांत आहे. पण तुमच्या लक्षात राहायला पाहिजे विषय. पण सांगतो, असं तुम्ही कधी स्वप्न पाहिलं तुमच्या शिरच्छेद तुम्ही केलेला आणि स्वप्नाची येते मग नसलेलं आहे का नाही? कोणत्या जन्मात कोणत्या काळात कधी पाहिलं तुमचं शिरच्छेद केलेला? पण स्वप्नात येते का नाही? हेच नाव काय आहे? आता त्याला इकडे या, इकडे या जगाकडे. तुम्ही जग म्हणतात, साधू जग नाही म्हणतात. तुम्ही काय म्हणता? जग. मग ती त्रिभुवन आलं. आणि नातराय काय म्हणतात? जन नव्हे अवघात जाणार. आणि सूर्य माझं काय म्हणते? एक म्हणजे द्वितीय ब्रह्म नेह नाना सेकंड. एक अद्वितीय ब्रह्म ते दुसरी वस्तूच नाही. हो. आणि ही न कळणं ही इतकं घातक आहे. राम राम राम. ते न कळणं साधूकडून कळलं तर मजा, नाही तर का नाही. त्याच्यासारखं एक विषय समजा नाही कळलं तर
अज्ञान जर नाही कळलं तर किती कठीण आहे. मुंगी मिळू ओलांडील का? एक इतकं कठीण आहे. मुंगी मिळू ओलांडू शकत नाही. दुसरा दृष्टांत दिला. तो दृष्टांत कोणता दिला सांगतो. हरणाचं पिल्लू पाहिलं का तुम्ही? त्याला पाडस म्हणतात. ते हरणाच्या पिल्लीने वाघर करंडले जाईल का? वाघरामध्ये जाळ धरायचं हे तर मला माहितच नाही रे. पण आता आलेलं सांगतो. हे आम्ही सगळं पाहिलेलं आहे, अनुभव आहे. ते पारडी लोक अनेक लोक धरतात. ते एक जाळ असतं आणि त्या जाळ्या वाघरू म्हणतात आणि त्या वाघरात हरण अडकलं की निघतच नाही. पण असली वाघर कठीण ते पाडस करून देईल का? अज्ञान न कळलं काय घडतं हे सांगतो. दुसरी गोष्ट माऊलीचे उदाहरण. एक भेकड माणूस आहे आणि त्या भेकड माणसाला भूत होईल का? विवशी म्हणतात त्याला. हे सगळे ज्ञानोबराचे दृष्टांत आहेत. इतकी कठीण आहे आणि याला माऊलीचं प्रमाण द्यावं गुरुजींनी. भावही कठीण वज्रही भेदे पण छेदे मायाचा. इंद्राच्या हातातलं वज्र ते वज्र पर्वताचं पीठ करत आहे. नीट ऐकायचं लक्ष देऊन. वज्र पर्वताचं पीठ करतं पण ते वज्र तुम्ही नाश करसाल पण जी भावना ती नाही वाचलं. किती सांगा. भावही कठीण वज्रही भेदे पण छेदे मायाचा. आणि मायाजाळ म्हणजे वासना नाही चिकत येतं. तुम्हाला मायाजाळ विचारायचं तर वासना. वासना पार पाडणं हा पुरुषार्थ आहे. मठ बांधता येईल, शास्त्र शिकता येईल, समुद्रात जाता येईल, सूर्याला थांबवता येईल, देवाला बाळंतपण करता येईल. पण हे नाही जमत. याला श्री ज्ञानोबरायकडे जावं लागेल. किती आहे म्हणून एक अभंग माऊलींचा. त्रिभुवना परते द्याविषयी दुरे आधी तो आपली शुद्धी करी. अरे त्रिभुवनाच्या पलीकडे अशक्यचे शक्य करून दाखवतील पण अगोदर तुझा तो शोध कर. आणि जो पण तुमचा शोध लागत नाही स्वतःचा तो पण तुम्ही दुःखातच राहणार. असं आहे. काय आता उपयोग नाही. ते नवीनच व्यवस्था करून म्हणून हे तार्किकाचं मन काय उपयोग नाही. एकच वेदांत सांगतात आणि त्यांच्या भावकार्याला दोनच कारण आहेत आणि त्याच्या असामायिकांचे निमित्त कारण आहेत. चला लांबला का विषय नाही. आणि हे जर लक्षात आलं तर ज्ञानोबराचा आशीर्वाद मिळेल. जर लक्षात नाही तर प्रयत्न करावा लागेल. चला म्हणून गुरुजी सुटत नसतो तो मोह आणि शिकत नाही तो मान. मग मोही मायचं स्वरूप नाही तर काय. चला साधारण असाधारण भेद से भी कारण के दो भेद कहे है. काही साधारण कारण नाही काही असाधारण कारण आहेत. ईश्वर अधिक 9 साधारण कारण है. आता ईश्वरीचा प्रयत्न जे ईश्वराचे 9 कारण आहेत ते साधारण कारण आहेत. तिनसे भिन्न घटाधिकन के कपालाधिक असाधारण कारण है. आणि त्या 9 कारणाला सोडून घटाधिकट जे 2 कपाल आहेत ते असाधारण. असाधारण कसं म्हणायचं त्याच कार्याचे कारण असतं. कपाल घटाचं कारण आहे पटाचं नाही. मग एक त्याच कार्याचे जे कारण त्याला असाधारण कारण म्हणा. आणि ईश्वराचे जे इच्छा प्रयत्न बंधमोक्ष रहित प्राणी कर्म सापेक्ष जगाचा करता ही जी त्याचे 8 गुण आहेत ते साधारण आहेत. का साधारण हे सगळ्या जगाला ते कारण आहेत आणि घटाला कारण कपालच आहे. म्हणून एका कार्याचं जे ठराविक कारण असतं त्याला असाधारण कारण म्हणावं. सगळ्या कार्याला जे कारण असतं त्याला साधारण कारण म्हणावं. याला दुसरं उदाहरण सांगा. गुरुजींनी सांगा. माझ्या गुरुजींनी सांगा.
पाणी सगळ्याला जगवतं का नाही? त्याला काय म्हणायचं? साधार. तर गाईला, पशुला, माणसाला, पक्ष्याला, माणसाला, सगळ्याला, देवाला आहे का नाही? सगळ्याचे जेवण आहे का नाही पाणी? आणि तूप किती लोकांना जगवतं आहे का नाही? हे असाधारण गेलं पण तुपात आणि पाणी कसं गेलं साधारण. आता दुसरं उदाहरण सांग गुरुजी सांगितलं. आता आलं रे ते दुसरं उदाहरण. नाही येत आता ते गेलं. चला तिनमें भी कोई निमित्त कारण है, कोई उपादान कारण है. त्या कारणामध्ये बी काही निमित्त आहे काही उपादान आहे. उपादान कारण निमित्त कारण से भिन्न कारण अलिख है. आणि निमित्त कारण वेगळं, उपादान कारण हे वेगळं आहे. अलिख म्हणजे वेगळं. वृत्ति ज्ञान का उपादान निमित्त कारण और सामान्य लक्षण. विषय बदलला कुंडली हे महत्वाचा विषय. वृत्तीचं उपादान कारण काय आणि वृत्तीचं निमित्त कारण काय हे अनुभव करता फार मोठं महत्वाचं आहे. काय हे वृत्तीचं उपादान कारण? लक्षात कुठे राहत? अंतःकरणाला अज्ञान, अज्ञानाचा परिणाम अंतःकरणाचा परिणाम. म्हणून वृत्तीचं उपादान कारण अंतःकरण का हो. आणि वृत्ती कशाला म्हणतो? विषयाचा अस्तित्व सिद्ध करून ते विषय वृत्ती. विषयाचा प्रकाश करते ते वृत्ती. आणि वृत्ती हे अंतःकरणाचा परिणाम किंवा अज्ञानाचा परिणाम. चला कारण विषय बदलला ना. बरं ठेवा कळायचं म्हणून प्रवाह करणं का म्हणतात लोक. तुम्ही बुवा म्हणते पण जरा थोडं विचारायला थोडंसं